चला तर स्टुडंट्स, प्लीज कीप रायटिंग. आणि हो, कोणीही कॉपी करणार नाही. सगळे क्वेश्चन्स मी इझी दिलेले आहेत आणि सगळे क्वेश्चन्स आपण रीडसुद्धा केलेले आहेत. आणि एकदा तुम्ही क्वेश्चन्स बघून घ्या. सगळे क्वेश्चन इझी आहेत आणि कोणती जर त्याबद्दल तुम्हाला त्रुटी असेल त्याबद्दल तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधू शकता. अन्यथा तुम्ही आपसात बोलू शकणार नाहीत आणि कोणीही आर्ग्युमेंट करायची नाही. विषय संपला. कीप रायटिंग अँड कंटिन्यू. सर सर मला ना क्वेश्चन 1 मधले सगळेच क्वेश्चन्स येत आहे. जसं क्वेश्चन 1 ला क्वेश्चन नंबर 2 और आहे सर. मला दोन्ही याच्यातले मला पूर्ण येत आहे सर. मी पूर्ण प्रश्न लिहू का सर इथे? हां लिहू शकतेस, पण मार्क्स तेवढेच मिळणार. सर सर क्वेश्चन नंबर 5 मध्ये लिहिलं आहे की 4 पैकी 2च क्वेश्चन लिहा. सर मला 4ही क्वेश्चन येतात सर. मी पूर्ण लिहून टाकू का 4च्या 4ही? हे बघ, 4 पैकी 2 लिहायला लावले तर 2च लिहावं लागेल. 2च याच्यावर मार्क्स मिळतील. अन्यथा 2 एक्स्ट्राचे लिहिशील तर तुझाच टाइम वेस्ट होईल. सो कीप रायटिंग ओनली 2. जेवढं सांगितलं तेवढं करायचं. चल बाई, मला तर तुम्ही सगळेच पेपर सोडवते बाप्पा. मला तुम्ही किती अभ्यास केला. ई पिंकी, बघू नकोस ग माझा पेपर. मला बरोबर सोडू दे माझा पेपर. सर बघा ना, ही माझा पेपर बघते आहे. मला नाही दाखवायचा हिला माझा पेपर. माझा मी केलेला अभ्यास फक्त आणि फक्त मला माझ्या रिझल्ट वरच बघायचा आहे. मला माझा अभ्यास केलेला दुसऱ्या कोणाच्याही पेपर मध्ये बघायचा नाही आहे सर. सर प्लीज हिला सांगा की तू माझ्याकडे नको, म्हणजे माझा पेपर नको बघू मला. सर सांगा हिला. पिंकी, चल उठ तिथून. इकडे बस, खाली बस. तू इकडे बस. असं डोकावून नाही बघायचं का? अभ्यास नाही करता येत का तुला? जाऊ दे ना, तिकडे याच्यात वाकून झाकून पाहिल्यापेक्षा नाही येत तर नाही येत. आपण अभ्यासच नाही केला तर आपल्याला काय येणार आहे? नाहीतर ही आपली टेस्टची परीक्षा वय. जाऊ दे ना तिकडे, पाहून घेऊ आपण मेन एक्झाम मध्ये. जाऊ दे तिकडे. हे पोटी लेशानपणा मारू राहिली. हिच्या वाकून पाहिलं ते आपले दिवे लावून टाकन इकडे. नाही बाई, मला तर काहीच नाही येत. सरांनी काही शिकवलंच नाही. आता हे कसं आहे, हिचे आई बाबा टीचर आहे म्हणून हिला सगळं येते बापा. जे आमचे भूगोलाचे सर होते ना, त्यांनी आम्हाला शिकवलंच नाही. हो सर, म्हणून आम्हाला काही येतच नाही आहे. म्हणून आम्ही काय अभ्यास करू? सरांनी आम्हाला काही शिकवलंच नाही तर. मेरे तस्वर में तुम रोज आते हो, चुपके से आकर तुम मेरा घर सजाती हो. सर पिंकी गाणे म्हणत आहे सर, मला डिस्टर्ब होत आहे. तर एक काम करा, फक्त हीच पेपर लिहत आहे, आम्ही पेपर लिहत नाही आहे. तर हिला खाली बसवा आणि आम्हाला आमच्या जागेवर बसू द्या. कसं हिला डिस्टर्ब सुद्धा नाही होईल आणि ही निवांत पेपर सोडवेल सर. ए शी बापा, मी खाली वगैरे नाही बसणार. माझे कपडे घाण होतात खाली बसल्याने. मी इथेच बसते. सर हे मुलं आहेत, तुम्ही यांचं काय करायचं ते लवकर लवकर विल्हेवाट करा सर. आणि आता बघा, मी इथे किती मेहनतीने पेपर लिहते, किती मेहनतीने मी अभ्यास केला. हो आहेत माझे आई बाबा टीचर, पण माझे आई बाबा तिकडून ड्युटी करून येतात. ते थकून भाकून राहतात. ते मला कधीच शिकवत नाही. मी स्वतःच शिकत असते. हो, काहीही सांगते अभ्यासाची कारण. मला क्वेश्चन नंबर 5 येते. मला क्वेश्चन नंबर 5 येते. मी रट्टा मारला. तो पूर्ण प्रश्न 15 मार्काचा आहे. 30 मार्काचा पेपर आहे. म्हणजे अर्धे तर अर्ध्याला भेटूनच जाईल. चल मी लिहितो बाई. पिंकी आम्हाला दाखवतो. हाव सरकडे लक्ष ठेव. मी लिहितो, तू लिहिन तिथे दाखव. हे माटुंडी काय रे, कसं आहे, आत्मनिर्भर नाही राहा लागत. प्रत्येकासोबत काम पडते. आणि काय होते जरा कोणाची हेल्प केली तर. आता हे जसं लिहितं तसंच आपण लिहू का? थोडंफार आपला दिमाग लावून स्वतःलाच हुशार समज. जाऊ दे. मला क्वेश्चन नंबर 6 येते. बरं तू सांगजो मला. सर माझा पूर्ण 30 मार्क्सचा पेपर लिहून झाला सर. प्लीज शो मी. स्टुडंट्स, टाइम इज ओव्हर. सगळेजण पेपर द्या. आफ्टर ऑल रिझल्ट मी इथे शो करत आहे आणि सगळ्यात जास्त मार्क्स कोणाला मिळाले ते मी इथे रिलीज करत आहे. तर सर्वांनी लक्षपूर्वक ऐका आणि आपल्या अभ्यासाची स्ट्रेंथ वाढवा आणि थोडंफार आपल्या अभ्यासावर सुद्धा लक्ष द्या. उभास काय केल्यानं जमणार नाही. शेवटी लाईफ तुमची आहे. फक्त सांगतो ना, मलाच भेटले सर 30 पैकी 30 मार्क्स. तर स्टुडंट, सर्वात जास्त मार्क्स मिळाले पिंकीला 25 मार्क्स आहे. कारण की पिंकीने एक पूर्ण क्वेश्चन 15 मार्काचा आणि एक क्वेश्चन 10 मार्काचा सॉल्व केलेला आहे. आणि सेकंड नंबर आला आहे पृथ्वीराजचा, थर्ड नंबर आला आहे आरतीचा आणि फोर्थ नंबर आलेला आहे पूजा तुझा. सर काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहित आहे ना, तुम्ही बसलेच होते आणि मी माझा पेपर किती आतुरतेने सोडवला सर. तू फक्त क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 मधले सगळ्या क्वेश्चन्स मधले फक्त 2-2 मार्क्सचे क्वेश्चन सोडवले आणि फक्त 5 क्वेश्चन सोडवले आणि 5 क्वेश्चन 2-2 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी तू 2-2 पेज भरवले. सो युअर माइंड इज व्हेरी डल्टिंग. सो तुझ्या माइंडमधलं नॉलेज जे आहे ते थोडं बाहेर आण
आणि त्या नॉलेजमध्ये जे तुला नॉलेज आहे ते थोडंसं जास्तच नॉलेज आहे. ते 5 मार्क्ससाठी वापरायचं ते 2 मार्क्ससाठी वापरलेलं आहे. आ समजलं का? 15 मार्काचा 10 मार्काचा क्वेश्चन कुठे होता? 6व्या क्वेश्चन मध्ये. माय होत असताना 5 पर्यंतच क्वेश्चन होते. पेज पलटवून पाहा लागत होतं मागच होता 5 6. गेन ना मोठी शानपणा मारेन तू मग अशी.